हे गाईज, आम्ही आज जाणार आहोत फिरायला. हे दोघी आम्ही निघालो आहोत आणि आता तिची बहीण येण्याची वाट पाहत होतो, त्यामुळे ती थांबलो. मग आता फायनली तिची बहीण आणि जिजू आलेले आहोत. मग आम्ही असं सगळे मिळून मस्त ट्रिप सुरू केलेली आहे. आणि खूप गार हवा पण खूप कडक ऊन. आता काय बोलणार, त्यामुळे असं स्टॉल बिल बांधून मस्त उन्हाच्या झळा लागू नये म्हणून निघालो होतो. आणि हा आहे आमचा लंडन ब्रिज, आम्ही त्याला म्हणतो. आणि हा रात्रीच्या लाईट्समध्ये तर खूपच छान दिसतो, एकदम मस्त. नेक्स्ट, एवढा मोठा ट्रॅफिक, तीनदा ट्रॅफिक लागून शेवटी फायनली ट्रॅफिकमधून निघत आहोत, पण तरीसुद्धा पुढे ट्रॅफिक मिळतच होतं. मग अशा प्रकारे आम्ही आमचा रस्ता धरलेला आहे. ट्रॅफिकमधून निघून स्ट्रेट गाडी चालवायला सुरुवात केलेली आहे. आणि आता हायवेवरून सुसाट गाडी पळत आहे. नेहमीचा हा आमचा आहे ट्रेकचा रस्ता, पण यावेळेस आम्ही ट्रेकला न जाता पुढच्या स्टॉपला जाऊन टर्न घेऊन मग आम्ही जाणार आहोत. कुठे, लवकरच कळेल. आलो आहोत आम्ही जवळ. ढेंढेढेन, हे पोचलो आहोत आम्ही. हे आहे प्रति शिर्डी साईबाबा. खूप दिवसांनी साईबाबांचं दर्शन घेण्याचं मन झालं, त्यामुळे मी म्हणलं चला आज जाऊन येऊया. इथलं ना परिसर आणि हे मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे एक नंबर आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे, बाहेरूनच एवढं छान आहे. मग आतमध्ये असं दर्शन घेतल्याच्या नंतर शनिदेवांचं पण दर्शन घेतलं, शनिवार होता म्हणून. अँड देन हे आहे अन्नछत्र. तिथे हे इथे प्रसाद देखील खूप भारी मिळतो, मस्त. मग याचा परिसर इतका छान आहे की मन खरंच खूप प्रसन्न होतं. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. मला तर वातावरण खूप छान आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं. मग आम्ही असं प्रसाद खाल्लेला आहे हॉलमध्ये गेल्याच्यानंतर. मग बाहेर मस्त फोटोशूट, व्हिडिओज असं फन केला मस्त. कारण की सीनच एवढं, सीनरी ग्रीनरी सगळं म्हणू शकतो आपण, किती छान आहे. अँड देन मग जिथे गेलो तिथे शॉपिंग करणार असं होणारच नाही, तर शॉपिंग केली, माझं निघालो. आणि यावेळेस आम्ही म्हणलो आता जाताना गावातून जाऊया. मग असं गावातून गेलो आणि संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे फ्रेश हवा, गावातलं आजूबाजूचं जे वातावरण आहे, शेती वगैरे, ते तर अजूनच अप्रतिम. म्हणजे दर्शन तर मिळालंच आम्हाला एवढं भारी प्रकारे, त्याच्यात हे वातावरण देखील प्रसन्न एअर. म्हणजे इन टोटल आजचा दिवस हा खूप शांततेमय प्रसन्न वातावरणातला होता. खरंच खूप छान वाटलं. असं चालत चालत आजूबाजू शेतीमधलं एन्जॉय करत आम्ही पुढे निघालो. मग हे आहे सिम्बायोसिस कॉलेज कॅम्पस, खरंच खूप छान आहे बाहेरून. मग आम्ही आमच्या थेट रस्त्याला लागलो आहोत. असं चालत 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 गाडी येताना जास्त ट्रॅफिक मिळालं नाही, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. मग असंच घराजवळ पोचल्याच्या नंतर आम्हाला आमचा एक तिसरा मित्र मिळालेला आहे. डेन असंच ऑफिसवरून जस्ट पोचला होता, म्हणून असंच उचललं आणि घेऊन गेलो चहा प्यायला. नाही, घराजवळच होता म्हणून ट्रिप्सी चाललो आहे. आय नो दॅट ट्रिप्स इज नॉट अलाउड. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.